फोटो व्हिडिओ का आधी फोटो काढ त्याचा आणि नंतर सगळ्याचा व्हिडिओ काढ. A few moments later. बरं झालं मागच्या वेळेस चालणार बसणार बरं झालं मी परमिशन नाही घेऊन आलो नाही तर मग परमिशन काढून बरं झालं एवढंच वाचलं रे बाबा नाही तर माझ्या नावानच होते नाही आवाज नाही टाकीत सगळ्या तुला मी बघून गेलो A few moments later. बहुत लगा है बता नहीं सकता मैं. ये मेरे लाइफ का फर्स्ट एक्सपीरियंस है कि मैं किसी को हॉस्पिटल में ऐसे हालत में देखा ना. तो मैं मेरे को भी देखता और ये उसका अंकल है. ओके अभी मलम पट्टी करने वाला. या आराम खोरामुळे पडलो मी. या आराम खोराने अचानक रस्ता बंद. हा काय ओके ना ओके. याच आराम खोरामुळे पडलोय. अचानक रस्ता बंद केला वांदे करून मी टाकले. काय म्हणतोय आपण लोकांना गोळ्या न्यायला आलतो तुला गोळ्या घ्यायला हो ना यार. काय भाई आम्ही इकडे आलंय कोण ना यायचं कोणता आपण पैसे घ्यायला पाहिजे. हॅलो गाईस नमस्कार. हे बघा लय फुटलोय मी खूप ठिकाणी. ओठ पण सुजलाय पण मी अपडेट देत आहे जस्ट बिकॉज आय एम फुल्ली ओके. खूप छान वाटते.
म्हणजे आता थोडंसं बरं वाटतं. मागाशी पडलो तेव्हा मला काही सुधारलं नाही, कसं पडलो काय पडलो अचानक. हा बघा इकडे पण फुटलो आहे थोडा खूप ठिकाणी. पण होप सो काहीतरी आयुष्यात चांगलं काम केलं असेल की मला काही झालं नाही आणि आपलं काही नुकसान एवढं झालं नाही. हे नीट होईल आणि टाके पण पडले ते पण नीट होणार, एकदम जसे तसं होणार. सुखरूप आहे मी, सुखी म्हणजे गुड विशेस आहेत सर्वांच्या सोबत. आय नो घरच्यांच्या, माझ्या आणि सगळ्यांच्या. त्यासाठी आपण एकदम ओके आहेत. पण जरा घसरलं आहे जरा जास्तच आहे बघा. इकडे 18 टाके पडले आहेत गाईस, छोटे छोटे. कानामध्ये तार आहे, रस्त्यावरती तार होता, तो तार मी पडलो त्या तारावर, ते असं घुसलं आणि इथपर्यंत असा विचित्रच झालं एकदम. आणि कसा पडलो, कसा उठलो, काय झालं अचानक मला काहीच समजलं नाही भाई. अजिबात एवढा खतरनाक एक्सपिरियन्स होता. फर्स्ट टाईम पडलो याचा हा एक्सपिरियन्स काय सांगू तुम्हाला. आयुष्यात पहिल्यांदा मी बाईकवरतून पडलो आहे. मी कोणी कुछ करा बट मला वाटतं सकाळी माझी हवा टाईट होणार आहे, मी खूप जास्त कणारणार आहे. सगळे बोलले की नाही, डॉक्टर सुद्धा बोलले पोरगा जरा जामजूम दिसतोय चांगला, त्यासाठी मस्त बोलतोय चालतोय ना. दुसरा असता तर थोडासा हे झाला असता, म्हणजे बोलला नसता काही. बट मी बोललो आहे अँड आय एम सो ओके. टी शर्ट वगैरे काढले कारण इथे पण लागले गाईस मला, इथे पायावरती, हातावरती, ह्या गुडघ्यावरती, इथे हातावरती, मानेवरती आणि कानाला आणि इथं थोडंसं एवढ्या ठिकाणी लागले मला. प्राज्ञाने आल्याला माझी नजर काढली गाईस. कशी आहे एकदम. ती पण खूप जास्त टेन्शनमध्ये होती बट ओके. मम्मी ते सगळेजण एवढं टेन्शनमध्ये, पूर्ण फॅमिली एवढी टेन्शनमध्ये होती, फोन करू एकदम बेजार झाले. तर मी सर्व फॅमिलीला कॉल बॅक करून नाही सांगू शकत. तर माझा व्हिडिओ बघत असतील ना, बघतील 100%, तर सर्वांना सांगतो मी की आय एम ओके अँड डोंट वरी. हे म्हणजे हे 3 दिवसाला ही पट्टी चेंज करायची आहे आणि 7 ते 8 दिवसामध्ये टाके पण काढायचे आहेत आपल्याला आणि हे पण किपल्या वगैरे येऊन हे हील होऊन जाईल. सो ओके, आय एम ओके माय फॅमिली मेंबर्स. आणि तुम्हाला पण, तुम्ही पण फॅमिली मेंबर्स, तुम्हाला पण जस्ट अपडेट. क्या हुआ था गाईज, आमच्या इकडे एल पी जी का CNG चे पाईपाचं काम चालू आहे, जे की खड्डे रस्त्याच्या रोड साईडला खड्डे करून ते बुजायचे आणि पाईप आतमध्ये टाकायचे जॉईंट करून, असं काम चालू आहे. तर अचानक त्या लोकांनी, आता रोजचा रस्ता आहे, मी डोळे बंद करून त्या रस्त्यावरून गाडी चालू शकतो, पण त्या लोकांनी अचानकच मध्ये अशी एक रस्सी बांधली, रबर टाईपची एक रस्सी टाईटली एकदम बांधली आणि मी डायरेक्ट अचानक तरी स्पीड कमी करून तिला धडकलो. गाडीला काहीच झालं नाही, गाडी जागच्या जागी पडली आणि मी दुसरीकडे उडून पडलो. त्यासाठी मला एवढं लागलं आहे. तर अचानक भयानकमध्ये पडलो म्हणून अंकलला फोन केला मी स्वतः. मीच उठलो, मी घरी यायच्या तयारीत होतो, पण लोक बोलले नाही ना तुला जाम लागलं आहे, तो रक्त निघतं आहे, असं तसं आहे. गळत होतं पूर्ण, भरलं होतं रक्ताने. त्यासाठी तर अंकलला बोलवलं. अंकल आणि विक्की मित्र माझा आला, मग अण्णा आपले आणि आपले सरपंच हे आले, 4-5 जण आले. मला हॉस्पिटलला नेलं, घेऊन गेले, पट्टी वगैरे केली. त्यानंतर परत दुसरी टाक्या मारावं लागतील म्हणून सांगितलं त्या दवाखान्यावाल्याने. तर मग टाक्या मारायच्या हॉस्पिटलला गेलो, तर त्या लोकांनी पट्ट्या वगैरे काढून टाकल्या. ज्या एवढ्या साऱ्या पट्ट्या मला बांधल्या होत्या ते सगळ्या काढल्या. बोलते पट्टी बांधल्याने ते सगळं पिकेल आणि म्हणजे लवकर बरं नाही होणार, त्यासाठी पट्ट्या काढल्या. चालते, ही पण खूप घाबरली असते एवढ्या साऱ्या पट्ट्या बघून, पण ठीक आहे चालते. चला, थँक्यू सो मच गाईज, तुमच्या गुड विशेससाठी. तुम्ही ब्लेसिंग देत असतील, काळजी घे असं मला तुम्ही म्हणतील कमेंटमध्ये. शर्टलेस आहे मी, आय एम सो सॉरी, कारण मी चेक करत होतो की मला अजून कुठे कुठे लागलं आहे ते बघण्यासाठी मी चेक करत होतो. मी गळ्यातली चेन पण काढून ठेवली आणि ते हातामध्ये ब्रेसलेट आहे ना, हे ब्रेसलेट घुसलं माझंच मला. ओके चालते काहीच. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू, बोलू आणि बाकीचं सगळं. दुखेगा सर. फर्स्ट ॲक्सिडेंट व्लॉग. होट सुचलंय ते यार, इकडे एवढं लागलंय. मी माझेच पडलेलेच मस्ती हे करतोय, मजा पडवतोय स्वतःचीच मी, कारण मी
आयुष्यात पहिल्यांदा पडलो आहे, काय सांगू तुम्हाला. जळणारे भलेही खुश होत असतील की, पण मी का खुश होतो माहिती आहे का, माझ्या लाडूचा विचार जेव्हा मी पडलो तेव्हा माझ्या डोळ्यासमोर लाडू येत होते 10 वेळा की मला काही झालं वगैरे तर त्यांना कोण सांभाळेल. पण देवाच्या कृपाने मी एकदम ओके. ह्या गोष्टीची मला खूप जास्त खुशी आहे, तर ते शेअर करतो मी गाईस हेटर्स लोकांना पण. जर खुश होत असतील तर इकडं प्रज्ञा बघा रडत आहे, बघू शकता तुम्ही. रडू नको प्रज्ञा, आय एम ऑल ओके अँड ऑल फिट. जामजूम आहे पोरगा म्हणून याला काही झालं नाही असं डॉक्टर बोलले स्वतः. भाई सो फिट. बस वो आगे बस बात मत करा. ओके गाईस, नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूयात. लक्षात सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बस काळजी घेऊ आपण आपल्या. आता थोड्या दिवसानंतर मी लगेच रिकवर होऊन कमबॅक करायला आणि तुमच्याशी परत एकदा भेटेल चांगला होऊन. ओके बाय, टेक केअर गाईज. सगळेजण व्यवस्थित गाडी चालवा. मी एवढ्या स्पीडमध्ये पण नव्हतो, पण ते अचानक मध्ये आल्यामुळे मी पडलो. आणि माझी हीच ख्वाहिश आहे, जर कोणी जर त्या लाईनवालं जर गॅस लाईनवालं जर कोण व्हिडिओ बघत असेल तर प्लीज त्या लोकांना जरा जास्त सेफ्टी बोर्ड ठेवायला. लगाना चाहिए ना उधर. बोर्ड पण नव्हता लावला, काहीच नव्हता लावला. आम्ही त्यांना भांडू शकलो असतो, पण मी पडल्यामुळे माझ्या सोबतीच्या सगळ्यांनी मला हॉस्पिटलमध्ये ताबडतोब नेण्याचा निर्णय घेतला, नाही तर त्या लोकांसोबत खूप भांडले असते. बट इट्स ओके, जाऊ दे आता. असं जे झालं ते झालं. 4 बज गए. सगळं चांगल्यासाठीच होतं. आणि 4 वाजल्यात गाईस. 9 वाजलेचं पडलोय मी हॉस्पिटलला जाऊन हे करून. आता 4:30 वाजलेत, तुम्ही वरती बघा वॉचमध्ये. चला आता मला जरा फ्रेश आणि एकदम ठीक वाटते. आता बघू उद्या काय हालत होते माझी. खूप जास्त कनारेल मी सारा खाना वेस्ट. असं वाटतंय. खूप जास्त बडबड करतो गाईस, सॉरी. बस हो गया. हाँ वही. टेक केअर गाईस, लव यू ऑल, कीप सपोर्टिंग.